आणि बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास काही केल्या पुढे सरकत नाहीये। या प्रकरणामध्ये ज्याच्यावर सगळ्यात जास्त आरोप होत आहेत त्या वाल्मिक कराडचा या प्रकरणाशी नेमका संबंध आहे का याची चौकशी होणं तर दूर राहिलं, पण ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत त्यातले 3 आरोपी सुद्धा अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीयेत। जिथून या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली त्या खंडणी प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू झाली आहे। हत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी मात्र थंड बस्त्यातच आहे। या प्रकरणी सातत्याने आरोप होत असलेले धनंजय मुंडे यांनी मात्र आज या प्रकरणी मीडिया ट्रायल होत असल्याचा दावा केलाय। पाहूयात हा रिपोर्ट। 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या झाली, पण हत्येच्या 18व्या दिवसानंतरही 3 आरोपी फरार आहेत। देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार, विष्णू चाटे यांना अटक झाली आहे, तर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे फरार आहेत। या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडच असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊतांनी केलाय। 29 नोव्हेंबरला वाल्मिक कराड यानं पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणीची धमकी दिली होती। 12 डिसेंबरला वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल होऊन 15 दिवस उलटले तरीही वाल्मिक कराड फरार आहे। वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचे अत्यंत जवळचा मानला जातो, त्यामुळेच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या सूत्रधारांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। परळी आणि आसपासच्या परिसरामध्ये अनेक लाडक्या बहिणींचं कुंकू पुसलं गेलेलं आहे आणि ते कुंकू पुसणारे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत। तेव्हा लाडक्या देवाभाऊंनी या सगळ्या लाडक्या बहिणीच्या विधवा झालेल्या आहेत, त्यांच्या लाडक्या भावाचं जर खरोखर तो भाऊ असेल तर बदला घेईल। धनंजय मुंडेंना कोणाचा राजकीय आशीर्वाद किंवा फडणवीसांचा, आणि तो काय? फडणवीस अजित पवारांचा। तो काय? त्यांनी सांगावं, हे त्यांनी सांगावं। असं आहे की जर लोकभावना इतकी तीव्र आहे, धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे। मी नैतिकतेचा प्रश्न करतो। देवेंद्र फडणवीस आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंड्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। मुंड्यांचाच नाही तर अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे, कारण त्यांना मंत्रिमंडळात घेतलेला आहे। का त्याला आत्ता मलाही माहित नाही मी कधी एवढा मोठा झालो, पण मला आणि माझ्या विरोधात सकाळी सकाळी बोलल्याशिवाय एखादा दिवस उजळत नसेल त्याच्या पलीकडे आपण काय बोलू शकत नाही। हे सरळ आहे की मीडिया ट्रायलमध्ये माझं नाव खराब करण्यासाठी अगदी मंत्रिपदाची शपथ घ्यायच्या अगोदरपासून मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर विभाग कुठला मिळावा न मिळावा याच्यासाठी, आणि त्याच्यानंतर बीडचं पालकमंत्री कुणी व्हावं कुणी न व्हावं, आता हा सगळा विषय मी माझ्या पक्षाचे नेतृत्व आदरणीय अजितदादांकडे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे दिलेत। संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी मस्साजोग गावात भेट दिली। शरद पवार, संजय शिरसाट, उदय सामंत, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील या नेत्यांनी देशमुख कुटुंबांचं सांत्वन केलं। पण बीडचे माजी पालकमंत्री असलेल्या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेटही घेतलेली नाही। ज्या देशमुखांची निर्गुण हत्या झाली आणि ज्यांनी कुणी हत्या केली त्यांना शासन झालं पाहिजे, ते फासावर गेले पाहिजेत या मताचा पहिल्या दिवसापासून मी आहे। तोही शेवटी माझ्या जिल्ह्यातला एक सरपंच आहे, मलाही त्याच्या बाबतीत तेवढाच आदर आहे। आता यात जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा, मग तो कुणी असो, कुणाचाही कितीचंही कुठल्याही जवळचा असो, अगदी माझ्याही कुणी जवळचा असो, तर त्याला सुद्धा सोडायचं नाही हा एक व्यक्ती म्हणत असताना फक्त राजकारणापोटी माझ्यावरती काही जणांनी आरोप करणं, याच्या मागे काय राजकारण असू शकतं हे आपण समजू शकता। धन्यवाद। आता मी महालक्ष्मीच्या पवित्र दारात आहे आणि कुठेही असेल तरी सतत आपल्यामध्ये वास करतो ईश्वर। जर आपण खोटं नाही बोलू शकत आणि बोलणारही नाही कधी, मी त्याच्यावर सगळ्यात पहिली मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की एसआयटी लावा, तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी। आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे। आणि आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या
लेकराला न्याय देतील, कारण तो माझा बूथ प्रमुख होता किंवा माझ्यावर काम करत होता देशमुख. तो माझ्यावर एक चांगला सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्या घरच्यांना न्याय देतील असा मला विश्वास आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीची आणि दहशतीची अनेक प्रकरणं बाहेर येऊ लागली आहेत. हवेत गोळीबार करणं, दहशत माजवणं, धमक्या देणं, खंडणी मागणं, निवडणुकीत बूथ ताब्यात घेणं अशा अनेक प्रकरणांचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागलेत. यात हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फडवर गुन्हाही दाखल झालाय. आज संजय राऊतांनी धनंजय मुंडेंवर निवडणुकीत बूथ कॅप्चरिंग केल्याचा आरोप केलाय. किमान 118 बूथवर धनंजय मुंडे यांनी मतदान होऊ दिलेलं नाही. हे तुम्हाला माहिती आहे का? व्हिडिओ आहे. परळी विधानसभा मतदारसंघातल्या 118 बूथवर मतदान होऊ दिलेलं नाहीये. मतदारांना दहशतीनं बंदुका दाखवून पळवून लावलेलं आहे. हे देवेंद्र फडणवीसांना दिसलं नाही, निवडणूक आयोगाला दिसलं नाही. आम्हाला अक्कल शिकवतोय का? आमचा नियम लादतोय 118 ठिकाणी. आणि हेच यालाच अर्बन नक्षलवाद म्हणतात देवेंद्र फडणवीस. लक्षात घ्या. मतदान जिथे करू दिलं जात नाही, लोकांना रोखलं जातं, तो अर्बन नक्षलवादाचाच प्रकार असतो. आणि परळी हे त्याचं उदाहरण आहे. आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा प्रकारे मतदान होऊ दिलं नाही. तुमच्या नेतृत्वाखाली तुम्ही अर्बन नक्षलवाद्यांचे नेते आहात, तुम्ही कमांडर आहात अर्बन नक्षलवाद्याचे. माध्यमांनी सुद्धा फक्त माझ्यासारख्यालाच एकट्याला मीडिया ट्रायल करून, ज्याचा की या कुठल्याही गोष्टीशी कसलाही संबंध नाही, आता या प्रकरणामध्ये मला मीडिया ट्रायल करून त्याचा उद्देश काय असू शकतो कळला तर मला पूर्णपणानं समाजकारणातनं आणि राजकारणातनं उठवणं. संतोष देशमुख यांची हत्या आणि बीडमधल्या खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडीनं हाती घेतलाय. त्याचवेळी धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे. त्यामुळे या हत्या प्रकरणाचा तपास वेग घेणार का? फरार आरोपींना पकडण्यात आणि वाल्मिक कराडला अटक करण्यात सीआयडीला यश येणार का? हेच पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.